पोटाचा जर काही त्रास असतील, पोटदुखी असेल, पोटामध्ये शक्यतो बघा उष्णता वाढते, पोट साफ होत नाही, पोट साफ होणारी खूप माणसं आहेत. आम्हा बायकांचा मूड स्विंग होतो म्हणतात, बायकांचा मूड स्विंग होतो. पुरुषांचा मूड तुम्हाला माहिती आहे का कधी स्विंग होतो? त्यांना सकाळी याला कशी झाले ना त्याच्यावर त्यांचा मूड ठरतो. सकाळी पोट फ्रेश तर बायकोसोबत पण फ्रेश, सगळ्यांसोबत फ्रेश. पण सकाळची जी विधी आहे ती क्लीन झाली नाही की मात्र चिडचिड व्हायला चालू होते. पुरुषांची जरा जास्त होते, बायका ऍडजस्ट करतात, ठीक आहे घरी आहे नंतर बघू. तर पोट साफ होणं खूप महत्वाचं असतं. पोट साफ नाही झालं तर बरेच आजार, परत पित्त वाढायला लागतं, पित्त वाढलं की डोकं दुखायला लागतं, डोकं दुखायला लागलं की मग हळूहळू नसा सुद्धा उठायला लागतं, बरेच प्रॉब्लेम होतात. मग डोळ्यांवरती लोड येतो, छातीवरती पोट साफ नाही झालं, पोटात गॅसेस वाढायला लागले की छातीवरती लोड येतो, छातीत सुद्धा दुखायला लागतं बघा, दम लागायला लागतो, चालायला त्रास होतो. हे वाढत गेलं, कंटिन्युटी वाढत गेली, ही रोज साफ होत नाही, रोज बरेच जण असे आहेत की चूर्ण खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही. जर हा त्रास वाढत गेला, हृदयावर लोड येतो, बरेच प्रॉब्लेम होतात. चालायला म्हणजे इथून मी 1-2 मिनिटाच्या अंतरावर सुद्धा चालू शकत नाही, दम्याचा त्रास चालू होतो. मग ते पंप ओढायचे, पण त्याचं खरं कारण काय हे आपल्याला माहितीच नसतं. खरं तर पंप लावतो पण पोटामुळे सगळे त्रास होतात हे आपल्याला कळत नाही. तर पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. पोटात जर का पोट साफ होत नसेल तर जिरा ओवा काढा करून प्यायचा आहे. पोटात दुखत असेल तरी तुम्ही जिरे ओव्याचा काढा करून पिला तरी चालते. 1 चमचा जिरा घ्यायचा आहे, 2-3 चिमट ओवा टाकायचा आहे, सकाळी कडक उकळवायचा आहे, कडक उकळवायचा आहे. 1 ग्लासचा अर्धा ग्लास करून त्या 1 ग्लास जरी पिला जास्त त्रास असेल तरीही चालतो. 1.5 ग्लास घ्या, त्याचा 1 ग्लास करा, सकाळी उठल्या उठल्या गरम गरम प्यायचं आहे आणि फास्ट 15 मिनिटं फक्त चालायचंय. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे. फक्त 15 मिनिटं चालायचं, पण काढा पिल्यानंतर फास्ट 15 मिनिटं चालायचं. तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला लागतं, पोटाच्या तक्रारी सुद्धा कमी व्हायला लागतं. याच्यासाठी बघा शरीर शुद्धी महत्वाची असते. आपण केले का तुम्ही कोणी बॉडीचं सर्व्हिसिंग कोणी केलंय? याच्यासाठी पंचकर्मा सेंटरमध्ये जावं लागतं. ते कोण जाणार, तिथं कोण ऍडमिट होणार 7-7 दिवस असं आणि असतं. ते आम्ही वेळामुळे काही गोष्टी करत नाही. बॉडीचं सर्व्हिसिंग जरी तुमच्याकडे आयुर्वेदिक काय असेल तिथंही जाऊन करू शकता, किंवा घरच्या घरी सुद्धा बॉडीचं सर्व्हिसिंग करता येतं. तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा बॉडीचं सर्व्हिसिंग करणं का गरजेचं असतं? आपण टोमॅटो खातो, रोजच्या फोडणीत टोमॅटो आहे, बटाटा तर असतोच, आवडतो. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं ही काही पचली जात नाही. तुम्हाला बघायचं असेल ना, टोमॅटोचं साल किंवा बटाट्याचं साल चगळून फक्त साल घ्यायचं, तोंडात चगळायचं. किती वेळ तुम्ही चगळू शकता बघा. ते तोंडातच जर पचत नसेल, तोंडात जर चावलं जात नसेल तर ते पोटात काय पचणार आहे? तर ते पचलं जात नाही, ते डायजेस्ट होत नाही, ते बाहेर येत नाही. त्यामुळे हे जे आहे ते आपल्या आतड्यांना चिटकून राहत असतं. आपली आतली जी सिस्टीम आहे त्याला चिटकून राहतं आणि हे निघायचं साधन नाही, कारण आम्ही बॉडी सर्व्हिसिंग करतच नाही. तर याच्यामध्ये बॉडी सर्व्हिसिंगमध्ये ही सगळी घाण निघून जाते, म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं. तर तुम्हाला एक पर्याय आहे की याच्यासाठी मी तुम्हाला 3 पर्याय सांगते, मग नक्की करून घ्या. कुठलाही करा पण करा. पहिला आहे तर एक तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊ शकता, पंचकर्मा करून घेऊ शकता 7 दिवस, पण त्याला थोडा खर्च महाग पडतो. कुठेही काहीही करा. दुसरा आहे जो घरच्या घरी तुम्हाला करण्यासारखा आहे, ताक घ्यायचं आहे, पातळ ताक म्हणजे मसाला घालून काय चवीने घ्यायचं नाहीये. आपल्याला बॉडीचं क्लिनिंग करायचंय, पातळ एकदम पातळ ताक घ्यायचंय. ते ताक तुम्ही प्यायचंय 3 दिवस फक्त आणि फक्त ताक प्यायचंय. ऐका हा, तुम्हाला ह्याची तलप आली काही आलं तरी फक्त ताकच प्यायचंय 3 दिवस. पाणी प्यायचं वाटलं तरी ताकच प्यायचंय. भूक लागली ताक प्यायचंय, तहान लागली ताक प्यायचंय, एनर्जी पाहिजे फक्त ताकच प्यायचंय 3 दिवस. ऑप्शन नाही याला. घरच्या घरी सर्व्हिसिंग बॉडीचं करायचं, ताक प्यायचं 3 दिवस फक्त आणि फक्त. थोडंसं दुसऱ्या दिवशी थोडीशी एनर्जी कमी होते, तिसऱ्या दिवशी जरा जास्तच मरगळ होते थोडे, कारण शेवटी फक्त ताकावर बॉडी आहे म्हटलं तर तेवढं होणार. अशक्तपणा येऊ शकतो, थोडासा त्रास वाटू शकतो. 3 दिवस फक्त ताकावर राहायचं. 4थ्या दिवसापासून हळूहळू जेवण वाढवायचं. वरण भात खायचंय 4थ्या दिवशी, मूग डाळीची खिचडी करून खा. हळूहळू थोडंसं अर्धी चपाती, दुसऱ्या दिवशी 1 चपाती, असं वाढवत शरीराचं क्लिनिंग 6 महिन्यातून एकदा तरी तुम्हाला करायचंय. हे करा. नसेल जमत तर तोडकर संजीवनीचं आरोग्य शुद्धी लिक्विड आहे, ज्याचं पूर्णपणे जे पंचकर्मात घालून जाऊन
तुम्ही जी बॉडीची सर्व्हिसिंग करता ते आमच्या फक्त एका लिक्विडमध्ये आहे, कारण त्याचा फॉर्म्युलाच असा तयार केला. त्याच्यासोबत एक चूर्ण आहे. तुम्ही घ्यायला चालू कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल पोट तर क्लीन होतं, सोबत कदाचित थोडीशी काळसर शी जाईल, कारण ती घाण बॉडीतली जाणं गरजेचं आहे. तो फॉर्म्युला असा आहे की तुम्हाला पंचकर्मामध्ये जावं लागत नाही, म्हणजे थोडंसं होणार आहे, अशक्तपणा येणार नाही, काय नाही, फक्त अनाशापोटी हे लिक्विड घ्यायचंय. आज आणलंय का लिक्विड? आणलंय. एक मला वाटतं 4-5च फक्त त्या लिक्विडच्या बॉटल्स आहेत, ते फक्त असावं म्हणून. थोडे काही मेडिसिन आज आम्ही आणलेत, पण सगळी आणणं शक्य नसतं, कारण आम्ही काही ते विकायला आलो नाही. पण एवढ्या लांब येत असताना काही मेडिसिन जेव्हा तुम्हाला लागतात तेव्हा ती असणं गरजेचं असतं, कारण लोक आम्हाला विचारतात. ते लिक्विड आहे, तुम्हाला घेऊन बघा. जरी आता तुम्हाला मिळालं नाही किंवा नसेल जरी, तरी एकदा तरी हे लिक्विड मागवून घ्या. एकदा मागवून घ्या. तुम्हाला 6 महिने कुठल्याही प्रकारे शरीराची चिंता करायची गरज नाही. अगदीच म्हटलं तर वर्षभर नसते, जर तुम्हाला नसेलच बाबा नाहीच जमत घ्यायला, हे नाही ते नाही, बरीच कारणं असतील, तर वर्षभर. पण कमीत कमी खरं म्हटलं तर तुम्ही 6 महिन्याने हे करायचं असतं. एकदा करून बघा, मग तुम्हाला समजेल की लोक हे परत परत मागायला येतात, कारण चूर्ण खायची गरज नाही, काही नाही, पोट तिथून पुढे छान साफ व्हायला लागतं.